नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात ट्रॅव्हल अँड टेस्ट विथ आकाश, जिथे आपण फिरतो सुंदर ठिकाणी आणि जाणून घेतो इतिहास आणि संस्कृतीची खरी ओळख. आज आपण आलो आहोत पवित्र आणि ऐतिहासिक स्थळ देहू येथे. देहू हे महान संत, कवी आणि वारकरी संप्रदायातील आधारस्तंभ संत तुकाराम महाराज यांचे जन्मस्थान आहे. त्यांचे खरे नाव होते तुकाराम बल्लोबा आंबिले. त्यांचा जन्म इसवी सन 1608च्या सुमारास येथे झाला. मित्रांनो, त्या काळात समाजात जातीभेद, अन्याय आणि अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणावर होती. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगामधून समाजाला समानता, भक्ती आणि प्रामाणिकपणेचा संदेश दिला. एक प्रसिद्ध ऐतिहासिक प्रसंग असा सांगितला जातो की काही लोकांनी त्यांच्या अभंगाचा विरोध केला आणि त्यांची गाथा इंद्रायणी नदीत फेकून दिली. पण काही दिवसांनी ती गाथा पुन्हा पाण्यावर तरंगत वर आली. हा प्रसंग भक्तासाठी श्रद्धा आणि चमत्काराचा प्रतीक मानला जातो. हा प्रसंग त्यांच्या कार्याची महानता आणि त्यांच्या भक्तीची ताकद दाखवतो. संत तुकाराम महाराजांनी वारकरी परंपरेला नवी दिशा दिली. दरवर्षी आषाढी एकादशीला इथून पालखी पंढरपूर येथे प्रस्थान करते. हजारो वारकरी ज्ञानोबा तुकाराम यांचा जल्लोष करत पायी प्रवास करतात. इथे तुम्ही तुकाराम महाराज मंदिर, देहू गाथा मंदिर आणि इंद्रायणी नदीचा घाट पाहू शकता. परिसर अतिशय शांत, स्वच्छ आणि भक्तिमय आहे. असे मानले जाते की संत तुकाराम महाराजांनी देहू इथूनच वैकुंठ गमन केले, म्हणजेच ते देहातून दिव्य रूपाने निघून गेले. हा प्रसंग वारकरी संप्रदायात अत्यंत पवित्र मानला जातो. तसाच या ठिकाणी भरपूर असे नागरिक लाखोच्या संख्येने दरवर्षी या देहू येथे भेट देत असतात आणि आपला इतिहास जाणून घेत असतात. अनेक ठिकाणी लोक मुक्कामी येऊन आपला इतिहास जाणतात. तुम्ही बघू शकता, हीच ती इंद्रायणी नदी आहे ज्या काठावर हे देहू श्री संत तुकाराम महाराजाचे मंदिर वसलेले आहे. याच इंद्रायणी नदीमध्ये म्हटलं जाते की संत तुकाराम महाराज यांनी जो लिहिलेला अभंग आहे तो लोकांनी नदीमध्ये टाकला आणि पुन्हा तो काही वर्षांनी तो जो अभंग होता तो अभंग पुन्हा वरती आला. मित्रांनो, हेच ते गाथा मंदिर आहे. या गाथा मंदिरमध्ये आपण बघू शकता, इतकं कोरीव, छान आणि मोठं आणि भव्य असं मंदिर इथे बनवलेलं आहे. याच मंदिरात संत तुकाराम महाराजांचा अभंग कोरीव तऱ्हेने इथे मोठ्या संख्येने आणि स्वच्छ अक्षरात इथे कोरलेला दिसतोय. इथे सुद्धा नागरिक खूप मोठ्या प्रमाणात इथे दर्शनाला येतात. याचबरोबर अभंगाबरोबरच इथे संत तुकाराम महाराजांची खूप मोठी मूर्तीसुद्धा आहे. या मंदिरामध्ये थोडा वेळ जरी शांततेने बसलं तर असं वाटते की संपूर्ण इतिहास आपल्याला समजला. हाच इतिहास आपल्याला मित्रांनो मोठ्या संख्येने आणि दूरवरपर्यंत आपल्याला जपून ठेवायचा आहे आणि अशीच संस्कृती आपल्याला जपायची आहे. धन्यवाद.